आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहे जे मुंबईकडे जाणार आहे. काका मला सांगा, मुंबईला चाललो तुम्ही आता? हां, चाललो मुंबईला ना. आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ज्यावेळेस मुंबईतनं फसवून माघारी पाठवलं आणि आमचा त्यांनीच जी आर काढला होता ना. आता जी आर काय राजपत्रित आहे, तो काही खोटा नसतो. शासन काय बी करायला लागलं ना, खोटा फसवून आम्हाला माघारी पाठवलं. त्यामुळं आमच्या मनात एवढीच चीड निर्माण झाली की आम्हाला परत आमच्या मनोजातला एक तर आमचा जाणता राजा शिवाजी महाराजानंतर आमच्या मराठा समाजात आता जाणता राजा म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहेत. आम्ही त्यांनाच जाणता राजा मानतोय. त्यामुळे त्यांना फसवलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला आमचा सखे सोयऱ्याचा कायदा ह्यांनी पारित केला नाही. आम्हाला फसवून 10% देतात. आमचं पहिला 16% दिलं, पुन्हा 13वर आले, आता 10वर आले. आता तर पुन्हा ह्याने आम्हाला मुंबईत पुन्हा 3वर आणूनच झालं ना. त्यासाठी आम्हाला सखे सोयऱ्याचा कायदा पास करण्यासाठी आम्ही ही करून घेण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणारच. आणि आमचे त्यात कसं मुंबईला जाणार अजून आपल्यासोबत काही लोक आहे. ते मुख्यमंत्री यांनी जे सांगितलं होतं आम्ही आरक्षण देणार आणि टिकणार आरक्षण देणार, तर 10% दिला ना आरक्षण. 10% आरक्षण आम्हाला मान्य नाही. जो आम्हाला ज्या ठिकाणी टिकणार आरक्षण कोर्टातलं आम्हाला आरक्षण पाहिजे. ही मराठा समाजाची मोठी या ठिकाणी फसवणूक केलेली. सरकारला असं वाटलं असेल की 10% आरक्षण देऊन या ठिकाणी मराठा शांत बसल, पण मराठा असा शांत बसणार नाही. आम्हाला खोटं आरक्षण नको आहे, आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे. आणि जो आम्हाला या ठिकाणी जो आम्हाला मनोजदादा जरांगे पाटला जो आदेश येईल त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी मुंबई काबीज केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि 1,001 ठिकाणी तुम्हाला सांगतो, कोणीही आम्हाला अडवणूक करण्याचा प्रयत्न शासनाला कळकळीची विनंती, आमच्या मराठा बांधवाला कोणीही कुठे अडवण्याचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत मराठा या ठिकाणी शांत मार्गाने मुंबईला गेलेला आहे आणि जाणारही आहे. मला सांगा, काही लोकांना ताब्यात पण घेतलेलं आहे का? असं आम्हाला जरांगे पाटलाकडून जेव्हा समजेल अधिकृत तेव्हा आम्ही मान्य करू. तोपर्यंत आम्ही काही असं ताब्यात घेतलेलं मान्य नाही. आणि जरी यांना ताब्यात जर घेतलं तर आमच्या बी एवढा काही फौज आहे का ज्यांनी ताब्यात घेतलं त्यांनाही आम्ही ताब्यात घेऊ. ते किती 2,000 तर आम्ही 2 लाखाने. राज्य रिझर्व्ह पोलीसची पण 3 तुकडी इथे तैनात केलेली आहे. तुम्हाला वाटते का ते तुम्हाला थांबण्याचा प्रयत्न करणार? नाही, त्यांचा काय उद्देश आहे हे नेमकं कळायला मार्ग नाही आला की एवढं 3 फौजा लावायची इथं गरज नव्हती. आजपर्यंत कधी कायदा सुव्यवस्था मराठ्यांनी बिघडू दिली नाही. मराठ्यांनी आजपर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही. तरी माझी सरकारला नम्र विनंती आहे, कृपया हे असं दबावतंत्र वापरू नका. तुम्ही तुमचं घाणेरडं राजकारण करू नका. काल परवा एक बंटी बबली पाठवले, काय सगळे राजकीय नेते पुढारी वापरून झाले. तुम्ही आता गलिच्छ आरोप आमच्या जर नेत्यावर करत असाल, मनोज दादावर आमची श्रद्धा आहे, आम्ही काळजातून त्यांना मोठं केलेलं आहे. अशा परिस्थितीत आम्ही हे कधीही खपून घेणार नाही. मला सांगा, सध्या तब्येत कशी आहे मनोज जरांगे पाटीलची? दादाची तब्येत आता सर्व लोकांनी जरा त्यांना विनंती केल्यानंतर आराम करत आहेत आणि आराम झाल्यानंतर आपण बघूयात. आम्ही आणखीन काय दादांना भेटलेलो नाहीत. आम्ही परभणीवरनं डायरेक्ट इथे आलोय मुक्कामी. तर नियोजन काय केलेलं आहे तुम्ही मुंबई जाण्यासाठी? नियोजन काहीच नाही. जसं दादा निघाले तसं आम्ही जशा अवस्थेत होतो तशाच अवस्थेत आम्ही डायरेक्ट मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत. सागर बंगल्यावर आम्ही जाऊन ठाण मांडून बसणार आहोत. कारण आमच्यासोबत जो दगाफटका झाला आहे, जे खोटं आरक्षण आम्हाला दिले, आम्हाला जे आरक्षण पाहिजे नव्हतं 10%चं, आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्रच आम्हाला द्यायला सांगितलेलं होतं. पण तसं न करता त्यांनी खोटं 10%चं आरक्षण दिलं, तिथून वापस पाठवलं. ह्याच्यात काय आम्ही मान्य करणार नाही आहोत. आम्ही सागर बंगल्यावर जाऊन आमचं ओबीसी आरक्षण घेणार आहोत. राज्य सरकारवर काय टीका करत आहे मराठा समाज? टीका म्हणजे आम्हाला शासनानं घोर अशी फसवणूक केलेली आहे. आमची मूळची मागणी ही ओबीसीतून पाहिजे होती, परंतु शासनानं अध्यादेश काढलेला नाही आणि आम्हाला आरक्षण हे 10% देऊन फसवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि टिकणारं आरक्षण पाहिजे. तर 10% जे आरक्षण दिलेलं आहे, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये पण आरक्षण आहे ना, तर फिर काय तुम्हाला? कारण की इंदिरा शहानी ह्याचं जजमेंट आहे, 9 बेंचचं जजमेंट आहे की 50%च्या वरी हे वरचं आरक्षण टिकणार नाही. जे टिकणार तर ते केंद्रामधून टिकणार, ते राज्य सरकारलाही त्याची मान्यता नाही. त्यासाठी सरकारनं आम्हाला जे अध्यादेश दिलता की बाबा सगळे सोयऱ्याचा जे अध्यादेश दिलेला आहे ते आम्हाला पास करून सनी मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्यावं, हीच आम्ही सरकारला विनंती करत आहेत. आणि जे आजचा जे माहोल त्यांना पोलिसाचे 3 तुकड्या इथं लावलेले आहेत, त्या तुकड्या न लावता आम्ही शांतते मार्गाने आजपर्यंत मराठा समाज शांततेने आम्ही आंदोलन करीत आहेत, त्या शांततेने. आणि सरकारने
जे आमचे जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे असं आम्हाला कळालं. तरी ते ताब्यातले त्यांना कशामुळे ताब्यात घेतलं? कारण की आम्ही उग्रवादी आहेत का आम्ही काय त्याचा दोष केला का? आम्ही सरकारला काही भांडलो का? सरकारशी आम्ही प्रामाणिकपणाने मागत आहोत की आम्हाला मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या, आमचा हक्क आहे, आणि ते हक्क आम्हाला देत नसताल तर मग हे तुम्हाला भोगावं लागेल एवढी मी त्यांना विनंती करतो. आणि आम्हाला सगळ्या सोयऱ्यातून आमचा अध्यादेश पास केलेला तुम्ही द्या. तुम्ही जे गुलालाची इज्जत जे ठेवणार आहात तुम्ही ते गुलालाची इज्जत ठेवा, हीच आम्ही देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो. हे आहे मराठा आंदोलक आणि त्यांचे स्पष्ट म्हणणं आहे की जे मराठा आहे त्याला ओबीसीमध्ये रिझर्वेशन द्या. कॅमेरामॅन मोहम्मद समीसा, इसरात चिश्ती, आंबेरी गाव, मुंबई तक.